सुप्रीम कोर्टाने गणपतीच्या मिरवणुकीमध्ये नाचायला जायची परमिशन नाकारली, म्हणून काही जण आहेत ना आपल्या वाट्यावरूनच गणपतीच्या मिरवणुकीचा आनंद घेत होते। तर नमस्कार, मी अनिकेत साबळे, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आणि ह्याच आदेशाचं पालन आपला मुकादम एकदम काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे करत होता, आणि त्यात आज काही मुकादम नाचायला येणार नाही म्हणून थोडं दुःख व्यक्त केलं आणि एकटाच नाचायला गेलो। तसं जर सांगायचं म्हणलं तर अख्खं गाव आपले म्हणलं, गावातले सगळे मंडळ सुद्धा आपलेच, म्हणून मिरवणूक चालू असताना लाईनीप्रमाणे प्रत्येक मंडळाला भेट दिली। आणि तसं तर तुम्हाला माहिती, जे गाव करत नाही ते आपण करतो। लाईनीप्रमाणे 4 नंबरच्या मिरवणूक मध्ये घुसला आणि पहिलं ऋषी भाऊला खांद्या उचलून घेतलं। ऋषी भाऊला थोड्या वेळ नाचवलं, तेवढ्यात आमच्या एका कार्यकर्त्यांनी मला त्याच्याकडे घेतलं। नाचत असताना दुसरा नगरसेवक माझ्या हाताला लागला, तो म्हणजे आमचा भूषण दादा। आणि त्याला एवढा त्रास द्यायचं खरं कारण असं आहे, माझा जे अवतार झालाय ना त्यांनीच केलेला आहे, म्हणून त्याला पण काय गुलालाने आंघोळ घालायला मी पण काय मागं पुढे बघत नव्हतो। थोड्या वेळाने दोन्ही नगरसेवकांना मोकार त्रास दिल्यामुळे दोन्ही नगरसेवकांनी मला डायरेक्ट हवेतच धरलं। मनात म्हणलं, ह्या दोघांनी जर मला असं फेकलं ना तर मला इथून डायरेक्ट झुळी करूनच न्यावं लागेल। ह्या 2 नगरसेवकांपासून कल्टी हाणली आणि डायरेक्ट दुसऱ्या मंडळात गेलो। आणि हाय दादे, रात्रीचे 11 वाजले म्हणून हायकोर्टाचा फोन आला, म्हणून नाचता नाचता घरी चालला होता। मनातल्या मनात म्हणलं, बरं झालं आपल्याला हायकोर्ट नाही तर आपल्याला आहे ना 10च्या आतच घरात जावं लागलं असतं। नाचून आणि गुलाल खेळून माझा अवतार पण इतका डेंजर झालता ना, म्हणलं घरच्यांनी ओळखलं म्हणजे बरं होईल। आता म्हणलं सगळ्या मंडळांना हजेरी लावली, आता स्वतःच्या मंडळात जावं लागेल, म्हणून बाकीचे सगळे कामकाज साईडला ठेवून डायरेक्ट स्वतःच्या मंडळात गेलो। जाऊपर्यंत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं नाचून झालं। आता फक्त बाप्पांना आहे ना विसर्जनाला न्यायचं बाकी होतं। लगेच बाप्पांची मोठी मूर्ती घेतली आणि डायरेक्ट बाप्पांना विसर्जनासाठी डायरेक्ट कुंडावर घेऊन गेलो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका, कारण अनिकेत साबळेचे ब्लॉग म्हणजे डायरेक्ट बागा टॉप। धन्यवाद।